नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये SPIT, VIT, थार्डमोल शहाणी आणि या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी कॉन्सिओ रॉड्रिक्स जे काही या ठिकाणी कॉन्सिओ रॉड्रिक्स जे मुंबईचे कॉलेज आहे, याही कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेवलची या ठिकाणी ऍड आली आहे। पण जेव्हा आपण वेबसाईट वरती चेक करू तर वेबसाईट वरती चेक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेस सध्या अनेबल या ठिकाणी शो करत आहे। तर याही इन्स्टिट्यूटचे या ठिकाणी फॉर्म चालू झालेत फॉर इन्स्टिट्यूट लेवलसाठी। आणि विद्यार्थ्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, अशी जे काही आपली प्रत्येक टॉप कॉलेजची या ठिकाणी माहिती असेल, इन्स्टिट्यूट लेवल असेल, स्पॉट राऊंड असतील किंवा अजून या ठिकाणी जे काही आपल्या प्रवेश प्रक्रिया CETच्या असतील किंवा अजून टॉप रेप्युटेड कॉलेजचे काही या ठिकाणी राऊंड असतील, तर याच्या आपले अपडेटसाठी आपण एक सेपरेट ग्रुप बनवला आहे। जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असेल तर लिंक आपण गुगलमध्ये दिली आहे, गुगल फॉर्मची, ते फॉर्म भरून आपण जॉईन करू शकतात। तर याही फॉर्म मध्ये आपण ऍडमिशन इन्स्ट्रक्शन मध्ये या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे आणि जाऊन या ठिकाणी आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे। रूल्स रेग्युलेशन्स या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ग्रुपिंग कंप्लीट पाहिजे, MST CET किंवा JEE मेन्स यापैकी कुठली एक एक्झाम आपण देणं अनिवार्य आहे। ऍडमिशन प्रोसेस या ठिकाणी फॉर्म मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे। या ठिकाणी इन्क्वायरीचा गुगल फॉर्म आहे आणि जे इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म आहे हा आपला वेबसाईट वरती फॉर्म आहे। तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी केअरफुली लक्षात ठेवायचं, इन्स्टिट्यूट लेवल वेगळा आहे आणि इन्क्वायरी फॉर्म हा वेगळा आहे। आणि प्रत्येक अपडेट हे मी तुम्हाला कॉलेजच्या प्रॉपर वेबसाईट वर जे इन्फॉर्मेशन येते त्या इन्फॉर्मेशन अकॉर्डिंगच मी देत असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये। या फॉर्मची डेट मी या ठिकाणी 20 जुलै पासून सुरुवात होईल असं या ठिकाणी मेन्शन करेन, कारण सध्या वेबसाईट वरती प्रॉपर अपडेट या ठिकाणी काही शो होत नाहीये। आणि या व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन पण द्यायची आहे की विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय, इन्स्टिट्यूट लेवल बऱ्याच इन्स्टिट्यूटचे या ठिकाणी फॉर्म निघतात। मग फॉर्म निघाले याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी जायचंच आहे किंवा अननेसेसरी या ठिकाणी फॉर्म भरायचंच आहे, अशा आपण चुका करू नका। आपण जर इंटरेस्टेड असाल, आपल्याला या ठिकाणी खरंच ऍडमिशन घ्यायचं असेल आणि आपण त्या लास्ट इयरच्या कुठतरी पर्सेंटेजच्या जवळ असेल तरच आपण हा फॉर्म भरला तर आपल्याला याचा आउटपुट आपल्याला चांगलं मिळत असतं। असं नाही की प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला फॉर्म निघाला आणि आपल्याला भरायचाच आहे। तर त्यामुळे मी थोडेसे या ठिकाणी कट ऑफ पण तुम्हाला माहिती करून देणार आहे। पाहिलं असतं या ठिकाणी जे काही कॉलेज आहे, कॉलेजचं जर मेन पाहिलं असतं, कॉलेज मुंबई लोकेशन मध्ये आहे, कॉलेजचा कोड 3184 आहे। आणि महत्वाची आहे गोष्ट आहे यामध्ये, कॉलेज जे आहे या ठिकाणी ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज आहे। याही ठिकाणी तुम्हाला ख्रिश्चन मायनॉरिटी, आपलं मागचं जे थार्डमोल शहाणी होते सिंध मायनॉरिटी कॉलेज होतं, या ठिकाणी हे ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेज आहे। याही ठिकाणी जर बाहेरच्या विद्यार्थ्याला, लक्षात घ्या, जे विद्यार्थी ख्रिश्चन नाहीयेत पण या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला रॉजर्स कॉलेजमध्ये, तर रॉजर्स कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला एकंदरीत CS साठी 120 जागा उपलब्ध आहेत आणि 120 मधल्या 35 जागा आपल्याला कॅपच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवलने आपल्या 24 जागा भरल्या जाणार आहेत। आणि जे काही विद्यार्थी पर्टिक्युलर मायनॉरिटी कास्ट आहेत अशा विद्यार्थ्याला 61 जागा या ठिकाणी भरता येणार आहेत। लक्षात घ्या, एक महत्वाची इन्फॉर्मेशन या फॉर्म मध्ये सांगायची आहे, जेही विद्यार्थी फॉर्म भरत आहेत किंवा फॉर्म भरून झाला आहे पण विद्यार्थ्याची मायनॉरिटी आहे हे आता आपल्याला लक्षात आलंय, मायनॉरिटी मध्ये जैन, ख्रिश्चन, सिंध, मुस्लिम, त्यानंतर पंजाबी, सीख, कॅथलिक्स अशा बऱ्याच मायनॉरिटी आहेत। जर आपली कुठलीही यापैकी मायनॉरिटी असेल तर आपण या ठिकाणी मायनॉरिटीला येस करायचं आहे आणि मायनॉरिटीचा जो काही प्रोफॉर्म आहे या ठिकाणी अपलोड करायचा आहे। कारण जेही या ठिकाणी स्पेसिफिक त्या मायनॉरिटीची कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात या ठिकाणी रिझर्व्ह सीट असतात आणि या रिझर्व्ह सीटचा या ठिकाणी जर कट ऑफ पाहिला हा बऱ्यापैकी मिनिमम कट ऑफ आपल्याला दिसून येतो। त्यामुळे जेही विद्यार्थी अजून फॉर्म भरत आहेत किंवा फॉर्म भरून झालाय तरी पण आपल्याला या ठिकाणी एडिटेशन करता येईल। ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं आहे, CS नंतर मेकॅनिकलच्या टोटल 60 जागा आहेत, कॅप 17 भरल्या जाणार आहेत, इन्स्टिट्यूटच्या 12 जागा आहेत आणि या ठिकाणी मायनॉरिटीच्या 31 सीट्स या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ENTC 60 जागा आहेत, कॅप मधून 17, इन्स्टिट्यूट लेवल मधून 12 आणि या ठिकाणी मायनॉरिटीच्या आपल्याला 31 जागा भरल्या जाणार आहेत। तसंच या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टोटल 60 जागा आहेत, 17 जागा कॅप माध्यमातून, इन्स्टिट्यूट लेवलनी 12 जागा आणि मायनॉरिटीच्या या ठिकाणी आपल्याला 31 जागा उपलब्ध असणार आहेत। तर याप्रमाणे आपण जेही विद्यार्थी मायनॉरिटीचे नाहीयेत
पण जर आपल्याला रॉजर्स कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण एवढ्या जागेसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो. यामध्ये महत्वाचं आहे, जेही विद्यार्थी CS आणि IIT या ब्रांचसाठी अप्लाय करणार तर या विद्यार्थ्याला मिनिमम 93+% वर मार्क्स असतील तर योग्य आहे. जे विद्यार्थी मेकॅनिकलला अप्लाय करणार असे विद्यार्थ्यांना 50+ जरी असेल तर मोर दॅन इनफ आहे. आणि ENTC साठी जे विद्यार्थी अप्लाय करणार अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जवळपास 80% वर जरी असेल तरी आपण या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण या कॉलेजबद्दल डिटेल घेतली. नेक्स्ट अजून जे काही निघतील त्याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणारच आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर.